मित्रांनो नमस्कार. कसे आहात? ठीक आहात ना? मित्रांनो, या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत. मित्रांनो, आपण सकाळला उठून अधिक चांगल्या पद्धतीने सक्रिय व्हावे असे प्रत्येकाला वाटत असते. आपण नुसते आळसात पडू नये, आपण ताजेतवाने स्वतःला करावे आणि खूप फ्रेश फिलिंग स्वतःत निर्माण व्हावी यासाठी आपण विचारही करत असतो. पण सकाळला उठून आपण नक्कीच फ्रेश होऊ शकत नाही किंवा खूप त्रास आपल्याला वाटत असतो. यावर बरेच उपायसुद्धा आपण करून पाहतो, परंतु आपल्यातील आळस निघत नाही किंवा सकाळी उठणेसुद्धा शक्य होत नाही किंवा आपल्यातील ॲक्टिवनेस आपल्याला दिसत नाही. मित्रांनो, या संदर्भाने आपल्यालाही आळस निर्माण होत असेल, ॲक्टिवनेस करण्यासाठी अडचण येत असेल, तर यावर एक सोपा उपाय आपल्याला करता येतो. जेव्हाही आपण सकाळला उठतो 5 वाजता, 6 वाजता किंवा 6:30 वाजता, 7 वाजेपर्यंत, तर आपण निश्चितपणे उठल्याबरोबर कार्य केले पाहिजे. सर्वात आधी आपण चेहऱ्यावर पाणी मारले पाहिजे. जेव्हाही आपण 2-3दा असे चेहऱ्यावर पाणी मारू तर नक्कीच आपला जो आळस आहे प्राथमिक स्वरूपाचा तो निघण्यासाठी मदत होईल. आणि हे कार्य झाल्यानंतर आपण जवळपास 1 ग्लास वगैरे असं थोडंफार पाणी पिऊन लगेच चालायला सुरुवात केली पाहिजे. जेव्हाही आपण संध्याकाळला झोपून असतो तर सर्व अवयवाची क्रियाशीलता ही कमी होऊन जाते. तर या पाणी पिल्याने आपली जी बॉडी असते किंवा शरीरामधील शक्तीची कमतरता आहे तर ती भरून निघू शकते. पेशीमध्ये ताजेतवानेपणा येऊ शकतो. आणि मित्रांनो, आपण सरळ चालायला सुरुवात केली पाहिजे. आपण 100 पावले म्हणा, 200 पावले म्हणा, तर अशा पद्धतीने चालायला आपण सुरुवात केली पाहिजे. आपले सकाळचे चालणे हेही कुठे असावे तर तेही जाणून घेणं अधिक महत्त्वाचं आहे. जिथे फुलांची झाडं आहे, जिथे सुगंध येतो आहे, चांगला क्लीन रस्ता आहे, अशा ठिकाणी आपण चालण्यासाठी ती जागा निवडली पाहिजे. तसेच अवतीभोवती ही एक्सरसाइज करणारे आहे, चालणारे आहे, फिरणारे आहे, सकाळी उठणारे आहे, तर अशी पण जागा आपण चालण्यासाठी निवडली पाहिजे, जॉगिंगसाठी निवडली पाहिजे, व्यायामासाठी निवडली पाहिजे. जेणेकरून आपल्यालाही वाटेल की इतर व्यक्ती पण सकाळी उठून व्यायाम करतात, शरीराला चांगलं ठेवण्यासाठी ते प्रयत्न करत आहे. म्हणजेच आपल्यातही एक प्रेरणा निर्माण होईल आणि आपण सुद्धा सकाळी उठू. तर मित्रांनो, आपल्याला सक्रिय करायचं असेल तर या पद्धतीने सकाळी उठून आपण थोडेफार चाललो पाहिजे आणि या चालण्यातूनच आपण स्वतःला सक्रिय करू शकतो. सर्व अवयव हे निश्चितपणे सक्रिय होतील आणि यातूनच आपल्याला खूप चांगली फिलिंग निर्माण होईल. मित्रांनो, ही माहिती निश्चितपणे आपण ऐकून घेतली त्यासाठी आपले खूप खूप धन्यवाद. यासाठी आपण अमूल्य वेळ दिला त्यासाठी खूप धन्यवाद. आपले जीवन खूप सुखी, सुंदर, आनंदी आणि यशस्वी होण्यासाठी आपल्याला भरभरून खूप खूप शुभेच्छा.